रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा. तसं तर ही पौर्णिमा आजच लागणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता पौर्णिमा तिथीला सुरुवात होत आहे, तर उद्या दुपारी 3:30 वाजता ही तिथी संपत आहे. ज्याही महिलांना पौर्णिमेचा सत्यनारायण करायचं आहे त्यांनी उद्या सकाळी करू शकता. आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करत असतो, तसं बघा उद्या जर तुम्हाला सकाळी जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. कारण पौर्णिमा जरी संपत असेल तरी सूर्याची तिथी उदय तिथीनुसार आपण पौर्णिमा पकडत असतो. पौर्णिमेचा उपवास हा उद्याचाच पकडायचा आहे. झालं. आता उद्या कुठले उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आर्थिक लाभ होण्यासाठी म्हणजे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक उपाय सांगते. त्याचबरोबर खूप दिवसांपासून दीर्घ काळापासून आजारी आहात त्याच्यासाठी एक उपाय सांगते. त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे कुटुंबामध्ये कलह वाद विवाद सतत होत असतील, छोट्या छोट्या कारणावरून भांडण होत असेल तर त्यासाठी देखील एक उपाय सांगणार आहे. तर सगळ्यात आधी बघा, आपण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीचा उपाय बघूया. तुम्हाला काय करायचं आहे, 5, 7, 9, 11 पिवळ्या कवड्या आणायच्या आहेत. पिवळ्या म्हणजे पांढऱ्या कवड्या असतात, त्या थोड्याशा पिवळसर असतात. कवड्या सगळ्यांना माहितीच आहे. तर त्या 5 आणा, 7 आणा, 9 आणा, 11 आणा. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढ्या आणायच्या तेवढ्या आणा आणि त्या तुम्ही सिद्ध करायच्यात. बघा, सगळ्यात आधी कवड्या आणल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने सांड घालायचं. त्याचबरोबर पंचामृताने घातलं तरी चालेल, किंवा मग तुम्ही गंगाजलामध्ये त्या कवड्या स्वच्छ धुवून घेतल्या, थोडेसे 2 थेंब गंगाजलाचे टाकून त्याने त्या कवड्या स्वच्छ करून घेतल्या तरी देखील चालेल. त्यानंतर कवड्या स्वच्छ पुसून घ्यायचा. थोडीशी हातावरती हळद घ्यायची, पाणी घ्यायचं आणि त्या कवड्या अशा पिवळ्या करून घ्यायच्या. आता त्या तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ पिवळे करून, बघा तांदूळ घ्यायचे थोडेसे, त्याला हळद पाणी थोडंसं लावून पिवळे करून तांदूळ ते प्लेटमध्ये ठेवायचे आणि त्यावरती त्या कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. आता त्या कवड्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, फुलं अर्पण करून घ्यायचे. त्या कवड्यांना धूपदीप देखील दाखवायचा आहे आणि ह्या कवड्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. श्रीसुक्त येत असेल तर ते देखील म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम येत असेल तर ते देखील म्हणायचं आहे. नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. हे छोटे छोटे मंत्र आहेत, जसं की लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्मो लक्ष्मी प्रचोदयात्. विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्मो विष्णू प्रचोदयात्. ओम वित्तेश्वराय नमः. कुबेर देवतेचा मंत्र तुम्ही म्हणू शकता, किंवा मग ओम कुबेर देवताय नमः म्हणू शकता. त्याचबरोबर नवर्ण होतं ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, हा मंत्र म्हणायचा आहे. श्रीसुक्त, व्यंकटेश स्तोत्र म्हणा. आणि काहीही येत नसेल तर महालक्ष्मी अष्टकम वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये आहे, मराठीमध्ये आहे, अगदी साधं सोपं आहे, तुम्ही ते म्हणू शकता. ह्या सेवा कवड्या उजव्या हातामध्ये घेऊन करायच्या आहेत आणि नंतर ह्या कवड्या तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून, म्हणजे दिवसभर तिथेच ठेवायच्या. दुसऱ्या दिवशी लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा, किंवा मग तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवा, किंवा मग तुम्ही त्या देवघरामध्येच ठेवल्या तरी देखील चालते. माझ्या देवघरामध्येच आहेत आणि मी त्या तिथे दर पौर्णिमेला सिद्ध करत असते. बघा, फक्त कवड्या आणल्या, एक वेळा सिद्ध केल्या आणि ठेवल्या असं नाही. त्यांना सतत त्याला आपल्याला एनर्जी देत राहायची असते, त्याला सतत सिद्ध करत राहायचं असतं. पौर्णिमे दर 15 दिवसाला नाही म्हणणार मी, किंवा दर शुक्रवारी देखील म्हणणार नाही, पण पौर्णिमे त्या पौर्णिमा तुम्ही हे आवर्जून त्या सिद्ध करायच्या. तर बघा, ही झाली आर्थिक, याने तुम्हाला जाणवेल किती फरक पडतो. त्याचबरोबर श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, नमो नमः म्हणताना कुमकुम अर्पण करायचं. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः 16 वेळा का होईना आवर्जून कुमकुम अर्चन करा. कुलदेवतेच्या टाकावर करा, कुलदेवतेची ओटी भरा. हे झालं. आता दुसरा उपाय जो आहे तो तांदळाची खीर. तांदळाची खीर आपल्याला बनवायची आहे आणि ती काचेच्या भांड्यामध्ये, किंवा तुमच्याकडे जर चांदीचं भांड असेल तर त्यामध्ये ठेवायची आहे. आणि मध्यरात्री तुम्हाला चंद्राचा प्रकाश पडेल अशा पद्धतीने तुमच्या टेरेसवर जा, बाल्कनीमध्ये, जिथं चंद्र त्या खिरेमध्ये दिसायला हवा, आणि ती थोड्या वेळ तिथे ठेवा आणि प्रसाद म्हणून घरातल्याच व्यक्तींनी सगळ्यांनी ती खा. तिसरा उपाय असा आहे, आपल्या घरामध्ये कलह वादविवाद होत असतील तर तुम्ही चांदीचं भांड घ्या आणि त्यामध्ये तुम्ही पांढऱ्या अक्षदा, चंदन, त्याचबरोबर पांढरं फूल, थोडीशी साखर, हे सगळं टाकून चंद्राला अर्घ द्या. आता चंद्राला अर्घ देताना ओम सोम सोमाय नमः किंवा ओम सोम सोमाय नमः असं म्हणत चंद्राला अर्घ द्यायचं. चंद्राची पूजा देखील या दिवशी केली जाते. तर असे हे 3 उपाय होते जे की आपल्याला करायचे आहेत. त्याचबरोबर सेवा म्हणजे सांगायचं झालं,
उद्या आवर्जून उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं. माता लक्ष्मीची जेवढी जमेल तेवढी सेवा करायची. सत्यनारायण करणारच आहोत तर विष्णूंची सेवा होणारच आहे. ज्याही सेवा आपल्याला जेवढ्याही सेवा शक्य झाल्या तेवढ्या सेवा आवर्जून कराव्या. त्याचबरोबर बघा, कुलदेवतेची ओटी आवर्जून भरा. आता नवीन वर्षाची पहिले म्हणजे लगेचच आलेली आहे पौर्णिमा, तर पहिलीच ओटी माता कुलदेवतेची, कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते. त्यामुळे कुलदेवतेची ओटी देखील भरा. आणि अजून शाकंभरी देवीच्या नवरात्राची समाप्ती आहे, शाकंभरी पौर्णिमा आहे. शाकंभरी देवीची पूजा आपल्या घरामध्ये कशी करावी याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, किंवा कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत ते देखील मी त्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. तर हे उपाय जे आहेत, उपाय म्हणजेच काय तर सेवा आहेत की ज्या आपल्याला करायच्या आहेत. पौर्णिमाच्या दिवशी माता कुलदेवतेची सेवा, लक्ष्मीची सेवा, विष्णूंची सेवा आपल्या हातून व्हायलाच हवी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. देवी भागवत ग्रंथांमध्ये हिच्या उत्पत्तीविषयी एक कथा सांगितली आहे, जी मी तुम्हाला आता ऐकवते. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या. त्या भुकलेल्यांना खाऊ घातल्या. यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले. त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले. दुसऱ्या एका कथेप्रमाणे हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्षे केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाने विख्यात झाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात असे सांगण्यात आले आहे की बनशंकरी ही शैव देवता आहे. हिचे मूळ नाव शाकंभरी आहे. बदामी इथे हिचे मंदिर आहे. ही अष्टभुजा असून तिच्या 8ही हातामध्ये आयुधे आहेत, म्हणजे शस्त्र आहेत. ती सिंहासनावर बसली आहे. तिच्या पायाखाली दोन हत्ती आहेत. देवांच्या प्रमुख मूर्तीच्या डाव्या बाजूस बाहुल्यांप्रमाणे 4 मूर्ती आहेत. दर शुक्रवारी या देवीची पालखी निघते.